नमस्कार. परमपूज्य श्री बेलसरे बाबा यांनी सांगितलेला नामस्मरणाचा अभ्यास त्यांच्या शब्दात. भगवंताचे नामस्मरण हा माझ्या साधनेचा अक्षरशः प्राण आहे. भगवंताच्या मार्गावर चालण्यास आरंभ करीत असता माणूस जे नाम घेतो तेच नाम भगवंताच्या चरणाशी तो पोचला असता घेत राहतो. नामात बदल होत नाही, कारण तसा बदल झाला तर नाम स्वतः आनंद स्वरूप राहणार नाही. कारण तसा बदल झाला तर नाम स्वतः आनंद स्वरूप राहणार नाही. बदल घडून येतो तो नाम घेणाऱ्या माणसामध्ये, आणि तो देखील त्याच्या अंतरामध्ये बदल घडून येतो. माझ्या नामाच्या अभ्यासात माझ्या अंतरामध्ये आत्तापर्यंत 3 वेळा बदल घडून आला. यापुढील बदल केव्हा व कसा घडून येणार आहे हे सद्गुरूंनाच ठाऊक. यासाठी साधन मार्गात 3 पायऱ्या चढून 4थ्या पायरीवर मी सध्या उभा आहे असे मानतो. पहिली पायरी. माझे वडील व आजोबा दोघेही अत्यंत आस्तिक होते. श्री देव मामलेदार यांनी दोघांना श्रीरामाची उपासना दिली होती. दोघेही नित्य उपासना करीत, तसेच दोघांचे नियमाने नामस्मरण होत असे. त्यांचे पाहून लहानपणापासून माझ्या नामस्मरणास आरंभ झाला. प्रथम बरीच वर्षे मी श्रीराम असा जप केला. मध्येच काही महिने त्याच्या जोडीला मी ओंकाराचा जप केला. पण वयाच्या 20व्या वर्षी श्री सद्गुरूंचे मार्गदर्शन मला सुरू झाले, आणि तेव्हापासून श्रीराम जय राम जय जय राम या त्यांनी दिलेल्या तारक मंत्राचा जप मी करतो. अगदी सुरुवातीला माझे नामस्मरण सकाम होते. नेहमीच्या व्यवहारात जे आपल्याला लागते ते भगवंताने पुरवावे असे माझ्या मनात जरी आले नाही तरी आपले गाऱ्हाणे भगवंतापर्यंत नक्की पोचावे म्हणून मी त्याचे नामस्मरण करी. आपल्या जीवनात मोठ्या अडचणी जेव्हा येतात तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही दिसत नाही. अशा प्रसंगी भगवंताने आपणास योग्य मार्गदर्शन करावे व शक्य तर मदत करावी म्हणून रोज आपण त्याचे नामस्मरण करावे ही माझी भावना होती. तारक मंत्राचा 13 कोटी जप केला की राम भेटतो असे वडिलांच्या तोंडून मी ऐकले होते. त्याचे गणित करून मी असे ठरवले की आपल्या वयाच्या 45 वर्षापर्यंत 13 कोटींची संख्या आपण पूर्ण करायची. संख्या पूर्ण झाली की राम भेटणारच, म्हणजे मग एकदाची कटकट मिटेल. राम भेटेल म्हणजे काय होईल आणि कटकट मिटेल म्हणजे काय होईल याची काहीच कल्पना नव्हती. रोज नियमाने मी 5000 जप करी आणि संख्येचा हिशोब अगदी बरोबर ठेवी. त्यावेळी सशस्त्र क्रांतीचे वेड माझ्या डोक्यात होते. एकदा पक्षी व बदके मारण्याची एक छोटी सेकंड हँड बंदूक 3 रुपयास मी विकत आणली. चांगली घासून पुसून तिला चकचकीत केली. पण रोज स्नान झाल्यावर श्रीरामनामाच्या 10,000 जपाने तिला अभिमंत्रित करण्याचा क्रम मी सुरू केला. ते शस्त्र सिद्ध व्हावे हा माझा हेतू होता. इतर वेळी ती अंथरुणात लपून ठेवलेली असे. काहीतरी घोटाळा होऊन एक दिवस बंदूक वडिलांच्या हाती लागली. त्यांनी तिचा घोडा जोराने ओढला तर पुढची नळी साच्यातून निसटली. मला 2-4 शिव्या देऊन त्यांनी ती फेकून दिली. त्यावेळच्या माझ्या खुळचट कल्पनांचे आज माझे मलाच हसू येते. व्यवहारातील प्रश्न व्यवहारी मार्गानेच सोडवायचे असतात, त्याऐवजी भगवंताच्या नामाने ते सोडवण्याचा व्यर्थ प्रयत्न मी करत होतो. दुसरी पायरी. पुढे लवकरच मला श्री सद्गुरूंचे मार्गदर्शन लाभले. प्रपंचातील क्षुल्लक प्रसंगापायी नाम खर्च करणे म्हणजे कामधेनूच्या बदली गाढव घेण्यासारखे आहे हा त्यांचा दृष्टिकोन मला पटला आणि आवडला. त्याच सुमारास श्री तुकाराम महाराजांच्या गाथेचा माझा अभ्यास चालू झाला होता. त्यांचे सांगणे असे की भगवंत आनंद स्वरूप असल्यामुळे त्याच्यापाशी दुःखाची वार्ता नाही. आपल्या जीवनातील दुःख नाहीसे होऊन आपले मन समाधान पावण्यासाठी आपल्याला भगवंत पाहिजे. त्याला आपलासा करून घेण्यास नामासारखा अन्य उपाय नाही. माझ्या नामस्मरणाच्या अभ्यासातील ही दुसरी पायरी होय. या पायरीवर जवळजवळ 14 वर्ष मी राहिलो. आपण नामस्मरण केल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही, म्हणून अगदी नियमाने त्याचे नामस्मरण करायला हवे या भावनेने मी रोज जप करी. सकाळी, संध्याकाळी व रात्री मिळून माझा रोज 5 ते 6 हजार जप होई. काही कारणाने एखाद्या दिवशी संख्या कमी झाली तर दुसरे दिवशी मी राहिलेला जप भरून काढी. 2-3 वर्ष असा जप झाल्यावर
तोंड बंद ठेवून नाम करण्याची युक्ती साधली. ओठ बंद असले तरी जीभ हलायची, पण काही वेळा जीभ न हलता केवळ घशामध्ये हालचाल झालेली समजायची. असा अभ्यास चालू झाला असता 3 अडचणी येऊन गेल्या. कंटाळा ही पहिली अडचण आली. नाम घेतले की राम भेटतो आणि राम भेटला की मग कसलीच अडचण राहत नाही. ही पहिल्या पायरीची भूमिका असताना जपाने मला थकवा येई, पण कंटाळा कधी आला नाही. दुसऱ्या पायरीवर वासनापूर्तीची ती लालूच गेल्यावर मग मला जपाचा कंटाळा येऊ लागला. वाचनात किंवा परमार्थाच्या गप्पा ठोकण्यात काय 1-2 तास केव्हाच निघून जायचे, परंतु केवळ 15 मिनिटे नाम घेत शांत बसायचे म्हणले की कंटाळा येई. जपाची माळ हातात घेऊन बसले तरी जप करावा असे वाटायचेच नाही. काही वेळा, नेहमी नाही, कंटाळा आल्यावर जप करायला बसलं तर 5 मिनिटांनी सुस्ती येऊन झोप लागायची. गंमत अशी की एकीकडे मन सांगायचे की आपण जप केला पाहिजे, तर तेच मन दुसरीकडे नाम घेण्यास कंटाळा करायचे. कंटाळा घालवण्यास मला समुद्राचा फार उपयोग झाला. पहिल्यापासून मला समुद्राचे फार आकर्षण वाटते. त्याचा तो अफाट विस्तार, धीरगंभीर आवाज, अहोरात्र किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा, युगानुयुगे कायम राहणारे तेच ते स्वरूप, या गुणसमुच्चयाने समुद्र पाहिला की माझे मन मोठे प्रसन्न होते. समुद्राचे देखील एक नादब्रह्म आहे. त्यात भगवंताच्या नामाचा नाद मिसळला की एक लय निर्माण होते आणि वृत्ती काही काल नादात तल्लीन होऊन जाते. समुद्रकिनाऱ्यावर नामस्मरण करीत बसले असता, विशेषतः भरतीच्या वेळी 1-2 तास केव्हाच निघून जातात. समुद्रावर जाणे ज्यावेळी शक्य नसायचे त्यावेळी घरीच मनाने त्याची आठवण करून मी नाम घेण्यास बसायचा. थोडा वेळ तरी मन नामात रंगून जायचे असा मला अनुभव येई. दरवेळी फक्त 15-20 मिनिटेच मी जप करायला आरंभ केला. असा थांबून थांबून जप केल्यामुळे शरीराला व मनाला ताण पडणे कमी झाले आणि कंटाळा आपोआप नाहीसा झाला. याच्यातूनच दुसरी अडचण निर्माण झाली, ती म्हणजे नामाचा विसर पडण्याची. 1 तास आपण जप करायला बसायचे असे ठरवून माणूस जपाला बसला म्हणजे जपाचा विसर पडत नाही, पण दरवेळी थोडा थोडा जप करायचा म्हणला की प्रापंचिकाला ते जमणे कठीण जाते. यातून मी असा मार्ग काढला की वाचन, लेखन, प्रवचन, झोप, जेवण, संभाषण इत्यादी जी नित्यकर्मे करावी लागतात त्याच्या आधी आणि नंतर थोडे नाम घ्यायचेच. ही सवय लावून घेण्यास 1.5-2 वर्षे लागली. पहिल्याने नामाचा विसर पडल्याने जपसंख्या थोडी व्हायची, पण त्याचे तंत्र जमल्यावर जप पुष्कळ होऊ लागला. नामस्मरणाच्या या प्रकारामुळे हातात माळ घेऊन जप करणे अशक्य झाले. घड्याळावरील वेळेवर जप संख्या बसवावी लागली, पण येता जाता थोडा जप होऊ लागल्याने संख्येवरील लक्ष आपोआप कमी झाले. पहिल्या पायरीवर असताना अगदी निश्शंक मनाने माझा जप झाला. दुसऱ्या पायरीवर देखील आरंभी जपाचा कंटाळा यायचा किंवा त्याचा विसर पडायचा, इतकेच. नामाच्या सामर्थ्याबद्दल मला कधी विकल्प आला नाही, परंतु नामाचा अभ्यास थोडासा जमायला लागल्यावर माझी वृत्ती आपोआप थोडीशी अंतर्मुख झाली. स्वतःच्या अंतरंगाकडे बघून ते कसे आहे हे समजण्याची पात्रता मला येऊ लागली. आपण जो जप करतो त्याचा आपल्या अंतरंगावर काही परिणाम होतो का हे तपासून पाहण्याची प्रवृत्ती त्यातून उदय पावली. पण माझ्यामध्ये काहीच फरक दिसेना. माझ्या वासना व माझे विकार पूर्ववत होते. वाचनाने आणि चिंतनाने एकीकडे बुद्धीची वाढ होत असलेली समजत होती, पण दुसरीकडे माझे विकार बळावलेलेच मला आढळून आले. येथून माझ्यामध्ये नामाबद्दल संशय निर्माण व्हायला लागला. साधन मार्गातील एक धोका येथे सांगून ठेवतो. साधनी माणसाला साधनाबद्दल संशय येणे म्हणजे केलेल्या साधनेला आग लागणे असे समजावे. मला आलेली तिसरी अडचण ती हीच होय. ज्या साधकाला साधन मार्गात संशयाचे वारे लागत नाही तो चांगलाच अधिकारी असून खरा भाग्यवान असतो. पण सामान्य माणूस वयात येताना त्याच्या श्रद्धास्थानात उलथापालथ होते. त्याच्या पूर्ववयातील श्रद्धावस्तूंबद्दल त्याला संशय येतात. हे जसे घडते तसे भगवंताच्या मार्गावर नाम घेत असता जेव्हा जीवाची वाढ होऊ लागते तेव्हा काही काळ भगवंताबद्दल, श्री सद्गुरूंबद्दल व आपल्या साधनाबद्दल त्याला काही संशयांना तोंड द्यावे लागते. पुष्कळसे संशय वरवरचे असतात,
म्हणून ते साधनेच्या विशेष आड येत नाहीत. परंतु काही संशय इतके खोल, मूलभूत आणि बलवान असतात की ते साधनेला तात्पुरता खंड पाडतात. अशा अवस्थेत श्री सद्गुरूंचा आधार व त्यांचे मार्गदर्शन फार फार मोलाचे असते. जय श्रीराम.